राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का। या मंत्र्याने राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। चाललेल्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मोठं पत्र लिहून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दिला आहे राजीनामा। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबावे। देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना माजी मंत्री दिव्यांग मंत्रालयाचे ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवले असे माजी आमदार बच्चू कडू यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला। त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे तुमचे आभार, तुम्ही दिव्यांग मंत्रालय स्थापन केले, परंतु देवेंद्र फडणवीस आणि तुमच्या नेतृत्वात अजून याला निधी भेटत नाही ना, काम सुरू झाले आहे। त्यामुळे मी दिव्यांग बांधवांशी मी त्यांच्याशी प्रतारणा करू इच्छित नाही, त्यामुळे मी आता हा राजीनामा देत आहे। आणि त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की याला अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून 5% निधीसुद्धा उपलब्ध झालेला नाही ना, प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय झाले आहे। त्यामुळे मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे आणि म्हणूनच राजीनामा देत आहे। इतर राज्यात जसे अनेक ठिकाणी दिव्यांग मंत्रालयांना जसा निधी मिळतो आणि दिव्यांगांची कामं होतात तसं महाराष्ट्रात होत नाही, त्यामुळेच मी हा आपला राजीनामा तुमच्याकडे पाठवत आहे। या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला दिसत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असेल किंवा बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीपासून गेले होते, मात्र त्यांचा विधानसभेत पराभव झाला होता, कारण त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली होती। त्यांचा पराभव होऊन त्यांनी जो दिव्यांग मंत्रालयाचा कारभार आता दुसऱ्यांनी चालवावा, कारण हा मी चालू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि आपला राजीनामा शिंदेंकडे दिलेला आहे। त्यामुळे शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातो। तर बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला डाग पोचला आहे का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।